तुम्ही पण गटारीचा प्लॅन करताय का? तर हा चिकन मसाला एकदा नक्की बनवून बघा. जास्त काही झंझट नाही आणि एकदम सोपी आणि झकास रेसिपी आहे. तर चिकन मसाला बनवण्यासाठी आधी मी पावशेर चिकन स्वच्छ धुवून घेतलं. नंतर हळद, मीठ, 2-3 मिरच्या आणि 1 वाटी दही टाकून ना सगळं चिकन मिक्स करून 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून दिलं. नंतर 2 कांदे आणि 2 टमाटे एकदम बारीक कट करून घेतले आणि नंतर मी कढईमध्ये तेल टाकत होते ना, तेवढ्यात मला कळालं की माझ्याकडे तर तेलच नाहीये. मग आधी झेप्टोवरनं तेल ऑर्डर केलं आणि सोबतच कोथिंबीर पण ऑर्डर केली होती. मग ऑर्डर आल्यानंतर ना आधी तेल किटलीमध्ये भरून घेतलं आणि नंतर मग चिकन मसाला बनवायला घेतला. आधी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल छान गरम झाल्यानंतर ना कांदा टाकला आणि कांदा भाजल्यानंतर कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घेतलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. मस्त सगळं भाजल्यानंतर ना वरनं मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि सुके मसाले टाकले. कांदा मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून ना सगळं मिक्स करून घेतलं आणि कढईवर एक मोठी परत ठेवली आणि परातीत पाणी टाकलं आणि वाफेवरती छान चिकन शिजवून घेतलं आणि नंतर मस्त अशा गरमागरम भाकरी बनवून घेतल्या. खरं सांगायचं तर हे मसाले चिकन बघून ना एकदम तोंडाला पाणी सुटलं होतं, म्हणून आधी जेवायला घेतलं आणि खरंच खूप छान झालं होतं चिकन आणि त्याच सोबत ना चिकन 65 आणि चिकन चिल्ली पण बनवली होती.